हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ए बी सी मस्ती पाठशाला. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत ब्लड सर्क्युलेशन ऑफ हार्ट. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया हार्टचे चेंबर्स. तर मित्रांनो, हार्टचे किती चेंबर्स असतात? 4. किती चेंबर्स असतात हार्टला? 4. 2 राईट साईडला आणि 2 लेफ्ट साईडला. तर राईट साईडच्या चेंबरचं नाव आहे राईट ॲट्रियम. जे वरचे चेंबर्स असतात ना मित्रांनो, त्यांना म्हणायचं ॲट्रियम, आणि जे खालचे चेंबर्स असतात ना, त्यांना म्हणायचं व्हेंट्रिकल्स. तर कसं? राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम. राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. इथे मला मित्रांनो 2 व्हेंट्रिकलच्या मध्ये सेप्टम असतं, जे व्हेंट्रिकलला राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये डिवाईड करतं. तर बघूया राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम. राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे राईट साईड ऑफ हार्ट आहे ना, राईट साईड ऑफ याच्यामध्ये मोस्टली डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं मित्रांनो. म्हणजे मोस्टली याच्यामध्ये काय असतं? कार्बन डायऑक्साईड. आणि जे लेफ्ट साईड ऑफ हार्ट आहे ना, त्याच्यामध्ये मोस्टली ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. म्हणजे याच्यामध्ये मोस्टली असते ऑक्सिजन. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की राईट साईड ऑफ हार्ट याच्यामध्ये ब्लड असते डिऑक्सिजनेटेड, म्हणजे मोस्टली CO2 असतो त्या ब्लडमध्ये. आणि जे लेफ्ट साईड ऑफ हार्ट आहे ना, त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते, म्हणजे मोस्टली त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. तर मित्रांनो, आपण ह्या हार्टला जर ही ब्लेड आहे समजा, आणि ह्या ब्लेडला असं घेऊन गेलो, तर हार्टला आपण कट केलं समोरून. म्हणजे कोणत्या सेक्शनमध्ये कट केलं? कोरोनल सेक्शनमध्ये आपण हार्टला कट केलं. तर हार्ट कसं दिसेल आपण बघूया. हे बघा, हे हार्ट असं दिसेल. हे कसं कट केलं आहे? कोरोनल सेक्शनमध्ये कट केलं आहे आपण असं. तर बघा मित्रांनो, तर आपण बघूया हार्टच्या ओपनिंग्स, म्हणजे हार्टमध्ये ब्लड कुठून येतं. तर बघा, हे राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियममध्ये ब्लड कुठून येतं बघा मित्रांनो. राईट ॲट्रियममध्ये सुपिरियर व्हेना केवामधून ब्लड येतं. सुपिरियर व्हेना केवामध्ये आणि इन्फिरियर व्हेना केवामधून राईट ॲट्रियममध्ये ब्लड येतं. तर सुपिरियर व्हेना केवा ब्लड कुठनं घेऊन येते? तर अप्पर पार्ट ऑफ बॉडी. अप्पर पार्ट ऑफ बॉडी म्हणजे कोणतं मित्रांनो? हेड, नेक, आर्म आणि चेस्ट. हेड, नेक, आर्म आणि चेस्ट यांच्याकडून सुपेरियर व्हेना केवा ही डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियममध्ये घेऊन येते. आणि इन्फिरियर व्हेना केवा ही लोअर पार्ट ऑफ बॉडी यांच्यामधून ब्लड घेऊन येते राईट ॲट्रियममध्ये. तर लोअर पार्ट ऑफ बॉडी म्हणजे काय मित्रांनो? ॲब्डोमेन, किडनी, पेल्विस अँड लेग्स म्हणजे लोअर लिम्ब. तर मित्रांनो बघा, सुपिरियर व्हेना केवा ही ओपन होते राईट ॲट्रियममध्ये, इन्फिरियर व्हेना केवा ही ओपन होते राईट ॲट्रियममध्ये. तर सुपिरियर व्हेना केवा कुठून ब्लड घेऊन येते? अप्पर पार्ट ऑफ बॉडी. अप्पर पार्ट ऑफ बॉडी म्हणजे हेड, नेक, आर्म आणि चेस्ट. आणि इन्फिरियर व्हेना केवा ब्लड घेऊन येते राईट ॲट्रियममध्ये कुठून? ॲब्डोमेन, किडनी, पेल्विस अँड लेग. तर मित्रांनो बघा, राईट ॲट्रियममधून ब्लड जातं राईट व्हेंट्रिकलमध्ये. तर हे बघा, हे मित्रांनो काय आहे? हे बघा, हे काय आहे? वॉल आहे मित्रांनो. वॉल
तर राईट साईडला कोणता वॉल्व्स असतं? ट्रायकस्पिड वॉल्व. बघा ट्रायकस्पिड वॉल्व. ट्रायकस्पिड वॉल्व्स म्हणजे त्याला 3 कस्प असतात मित्रांनो, 1, 2 आणि 3 असे 3 कस्प असतात. तर मित्रांनो ह्या वॉल्वचं काय काम आहे? तर वॉल्व हे युनिडायरेक्शनल ब्लड फ्लो मेंटेन करण्यासाठी मदत करणे. युनिडायरेक्शनल म्हणजे ब्लड फक्त राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्येच जाणार, ह्या साईडलाच जाणार. हे बघा, राईट ॲट्रियममधून ब्लड जाणार राईट व्हेंट्रिक्युलरमध्ये, पण राईट व्हेंट्रिक्युलरमधून राईट ॲट्रियममध्ये ब्लड जाणार नाही. कशामुळं? वॉल्व. तर वॉल्व काय करतात? युनिडायरेक्शनल ब्लड फ्लो मेंटेन करतात. काय करतात मित्रांनो? वॉल्व्स युनिडायरेक्शनल ब्लड फ्लो मेंटेन करतात. तर राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये कोणता वॉल्व असतो? ट्रायकस्पिड वॉल्व. आणि लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये कोणता वॉल्व असतो? मिट्रल वॉल्व ऑर बायकस्पिड वॉल्व. बायकस्पिड वॉल्व म्हणजे याला 2 कस्प असतात मित्रांनो. जसं ह्या ट्रायकस्पिड वॉलला 3 कस्प असतात ना, हे बघा 3 कस्प, आणि याला मिट्रल वॉलला किंवा बायकस्पिड वॉलला 2 कस्प असतात. हे काय करतात? युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करतात मित्रांनो. तर बघा आपण काय शिकलो आतापर्यंत? सुपेरियर व्हेना केव्हामधून ब्लड आलं? राईट ॲट्रियममध्ये. इन्फिरियर व्हेना केव्हामधून ब्लड आलं? राईट ॲट्रियममधून मध्ये. तर राईट ॲट्रियममधून ब्लड जाणार राईट व्हेंट्रिकलमध्ये, आणि राईट व्हेंट्रिक्युलरमधून आता ब्लड कुठे जाणार? तर पल्मोनरी आर्टरीमध्ये. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, पल्मोनरी आर्टरीकडे. हे बघा, राईट ॲट्रियममधून ब्लड येणार राईट व्हेंट्रिक्युलरमध्ये, राईट व्हेंट्रिक्युलरमधून जाणार पल्मोनरी आर्टरीमध्ये, आणि पल्मोनरी आर्टरी हे ब्लड कुठं घेऊन जाणार? लंग्सकडे. तर लंग्सकडे हे ब्लड कशासाठी घेऊन चाललो आहे आपण? तर राईट ॲट्रियम किंवा राईट साईड ऑफ हार्टमध्ये मोस्टली कोणतं ब्लड असतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर आपण हे ब्लड लंग्समध्ये घेऊन जातो. कशासाठी? त्याला ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे लंग्समध्ये ऑक्सिजन हे ब्लडमध्ये मिक्स होतं आणि कार्बन डायऑक्साईड हे ॲल्व्हिओलाई किंवा लंग्समध्ये सोडलं जातं, आणि लंग्स त्याला एक्सपिरेशनच्या थ्रू बॉडीच्या बाहेर फेकतं. म्हणजे लंग्समध्ये आता काय होणार? आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये ऑक्सिजन मिक्स होणार. तर बघा, लंग्सकडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं मित्रांनो, ते कशाद्वारे येणार हार्टकडे? पल्मोनरी व्हेन्सद्वारे. तर ह्या पल्मोनरी व्हेन्स किती असतात? 4 पल्मोनरी व्हेन्स थ्रू आपल्या ऑक्सिजनेटेड ब्लड हे लेफ्ट ॲट्रियममध्ये येणार मित्रांनो. बघा, लेफ्ट ॲट्रियममध्ये ह्या 4 पल्मोनरी व्हेन थ्रू ब्लड येणार लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममधून ब्लड जाणार लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलरमधून ब्लड जाणार ॲओर्टाकडे. मग आता ॲओर्टा कुठे ब्लड घेऊन जाणार? हे पूर्ण बॉडीला ॲओर्टा हा ब्लड सप्लाय करणार मित्रांनो. तर लक्षात आलं? राईट ॲट्रियममधून ब्लड जाणार राईट व्हेंट्रिक्युलरमध्ये, राईट व्हेंट्रिक्युलरमधून ब्लड जाणार पल्मोनरी आर्टरीमध्ये, आणि पल्मोनरी आर्टरी हे ब्लड कुठे घेऊन जाणार? लंग्समध्ये, आणि लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार पल्मोनरी व्हेन्समध्ये, आणि पल्मोनरी व्हेन्समधून ब्लड जाणार लेफ्ट ॲट्रियममध्ये, लेफ्ट ॲट्रियममधून ब्लड जाणार लेफ्ट व्हेंट्रिक्युलरमध्ये, आणि ते जाणार ॲओर्टामध्ये. तर मित्रांनो आपल्याला इथे कन्फ्युजन होऊ शकतं. तर आपल्याला काय तुम्ही म्हणताल की पल्मोनरी आर्टरीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कसं आलं? तर आपल्याला तर हे माहीत असतं की आर्टरीमध्ये मोस्टली ऑक्सिजनेटेड ब्लड असते आणि वेन्समध्ये मोस्टली डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तर इथं पल्मोनरी आर्टरीमध्ये तुम्ही म्हटलात की डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. तर मित्रांनो आर्टरीची डेफिनेशन काय आहे? आर्टरी म्हणजे काय? द ब्लड व्हेसल that carries away from the heart. तर युजली हे ब्लड असतं ऑक्सिजनेटेड.
ऑक्सिजनेटेड. पण ह्या 2 आर्टरी याच्यासाठी एक्सेप्शन आहेत मित्रांनो. तर याला आर्टरी का म्हटलं आहे, कारण हे ब्लड हार्टपासून दूर घेऊन जाते. कळलं ना. हे पल्मोनरी आर्टरी हे ब्लड कुठं घेऊन जात आहे, लंग्सकडे. आणि पल्मोनरी व्हेन्स हे ब्लड कुठून घेऊन येत आहे, लंग्सकडून हार्टकडे. म्हणजे व्हेन्सची डेफिनेशन काय आहे, ब्लड व्हेसल्स दॅट कॅरीज ब्लड टुवर्ड्स हार्ट. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे 2 एक्सेप्शन आहेत मित्रांनो, की पल्मोनरी आर्टरी यांच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि पल्मोनरी व्हेन्स यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि आर्टरीची डेफिनेशन मेनली काय आहे, ही डेफिनेशन मित्रांनो लक्षात ठेवा. आर्टरी म्हणजे ब्लड व्हेसल्स दॅट कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट, आणि व्हेन्स म्हणजे ब्लड व्हेसल दॅट कॅरीज ब्लड टुवर्ड्स द हार्ट. तर मित्रांनो आता आपण पूर्ण सर्क्युलेशन शिकूया. बघा, तर तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतो, हार्ट असं ड्रॉ करतो मित्रांनो. थांबा, समजण्यासाठी हार्ट आपण हे बघा, हे बघा मित्रांनो, हे आहे राईट ॲट्रियम, हे आहे राईट व्हेंट्रिकल, हे आहे लेफ्ट ॲट्रियम आणि हे लेफ्ट व्हेंट्रिकल. तर मित्रांनो बघा, राईट ॲट्रियममधून मध्ये ब्लड कोण घेऊन येतं, तर सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा. हे बघा, हे सुपेरियर व्हेना कॅवा आणि इन्फेरियर व्हेना कॅवा. बघा मित्रांनो, हे काय आहे, सुपेरियर व्हेना कॅवा आणि हे इन्फेरियर तर हे बघा मित्रांनो, हे आहे राईट साईडला कोणता वाल्व असतो, ट्रायकस्पिड वाल्व, आणि लेफ्ट साईडला वाल्व असतो बायकस्पिड वाल्व म्हणजे मिट्रल वाल्व. तर बघा मित्रांनो, आणि आता बघा, सुपेरियर व्हेना कॅवामधून ब्लड येणार राईट ॲट्रियममध्ये, राईट ॲट्रियममधून जाणार राईट व्हेंट्रिकलमध्ये, आणि व्हेंट्रिकलमधून ब्लड जाणार, हे बघा, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड जाणार लंग्सकडे. कशा थ्रू जाणार, हे पल्मोनरी आर्टरी. हे बघा मित्रांनो, आता पल्मोनरी आर्टरी इथे काय होणार, ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होणार आणि कार्बन डायऑक्साईड ब्लडमधलं लंग्समध्ये जाणार. तर इथं ब्लडचं कन्वर्जन कशात होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्वर्जन होणार ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि इथून येणार मग पल्मोनरी आर्टरी. तर किती पल्मोनरी व्हेन्स, तर किती पल्मोनरी व्हेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात लेफ्ट ॲट्रियममध्ये, तर 4 पल्मोनरी व्हेन्स. चार पल्मोनरी व्हेन्स लंग्सकडून लेफ्ट ॲट्रियममध्ये ब्लड घेऊन येतात. तर समजलं मित्रांनो, राईट ॲट्रियममधून ब्लड जाणार राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड जाणार पल्मोनरी आर्टरीमध्ये, पल्मोनरी आर्टरी हे ब्लड लंग्सकडे घेऊन जाणार, लंग्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लडचं ऑक्सिजनेटेडमध्ये कन्वर्ट होणार, आणि पल्मोनरी व्हेन त्याला लेफ्ट ॲट्रियममध्ये घेऊन येणार. आता लेफ्ट ॲट्रियममधून ब्लड जाणार लेफ्ट व्हेंट्रिकल, आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलरमधून ब्लड जाणार हे पूर्ण बॉडीला. तर कळालं मित्रांनो, सुपेरियर व्हेना कॅवामधून ब्लड जाणार राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमधून पल्मोनरी आर्टरी हे लंग्सकडे ब्लड घेऊन जाणार, लंग्सकडून ते ब्लड येणार
राईट ॲट्रियममध्ये थ्रू पल्मोनरी वेन्स. लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून हे जाणार ॲओर्टामध्ये आणि हे ब्लड सप्लाय होणार कुठं? पूर्ण बॉडीला म्हणजे ऑर्गन्सला. तर समजलं मित्रांनो. तर आपण याचा पूर्ण फ्लोचार्ट बघू. हे बघा, बॉडीमध्ये पहिले ब्लड कोणतं असणार? डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कोण घेऊन येणार? हार्टमध्ये सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा. कुठे घेऊन येणार? राईट ॲट्रियममध्ये. ते ब्लड राईट ॲट्रियम थ्रू कुठं जाणार? कशा थ्रू जाणार? वॉल. कोणता वॉल असतो राईट साईडला? ट्रायकस्पिड वॉल. बघा, राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड कुठे जाणार? पल्मोनरी आर्टरीमधून ब्लड कुठे जाणार? लंग्समध्ये काय होणार? गॅस एक्सचेंज, CO2 आउट अँड ऑक्सिजन इन. तर मित्रांनो बघा, लंग्समधून ब्लड कोण घेऊन येणार? पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन कशामुळे म्हणतात? कळलं का मित्रांनो तुम्हाला? व्हेन्स म्हणजे दॅट कॅरीज ब्लड टुवर्ड्स द हार्ट. कळलं ना मित्रांनो? पल्मोनरी व्हेन्समधून ब्लड जाणार लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकल आणि आवर्टा आणि बॉडीला पूर्ण ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय होणार. तर कळालं मित्रांनो तुम्हाला? ही डायग्राम कळाली सर्वांना आणि हे पण कळालं. सुपेरियर व्हेना केवा हे लक्षात ठेवा मित्रांनो. सुपेरियर व्हेना केवा हे ब्लड कुठून घेऊन येतं? हेड, नेक, आर्म आणि चेस्ट. आणि इन्फेरियर व्हेना केवा लोअर बॉडी पार्टमधून म्हणजे ॲबडोमेन, किडनी, पेल्विस आणि लेग. तर मित्रांनो लक्षात ठेवा की राईट साईडला वॉल असतं ट्रायकस्पिड वॉल आणि लेफ्ट साईडला वॉल असतं मिट्रल वॉल. आणि बघा मित्रांनो, हे जे पल्मोनरी आर्टरी आहे ना, तिथे पण वॉल असतात, त्याला म्हणतात सेमिल्युनार वॉल. ॲओर्टामध्ये पण वॉल असतात, त्याला म्हणतात सेमिल्युनार वॉल. आणि याला स्पेसिफिकली काय म्हणतात? पल्मोनरी वॉल आणि ॲओर्टिक वॉल. ॲओर्टाला जो वॉल असतो त्याला म्हणतात ॲओर्टिक वॉल आणि पल्मोनरी वॉल. तर मित्रांनो चला आपण याचा एक ॲनिमेशनचा व्हिडिओ बघू. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे काय? हे ग्रीनमध्ये काय? राईट ॲट्रियममध्ये ब्लड कुठून येतं? हे बघा, ही सुपेरियर व्हेना केवा. हे बघा मित्रांनो, ही ग्रीन दिसते ना वरची, हे काय आहे? सुपेरियर व्हेना केवा. हे बघा मित्रांनो, हे बघा, ही सुपेरियर व्हेना केवा, ही इन्फेरियर व्हेना केवा. हे राईट ॲट्रियमच्या खाली काय आहे? राईट व्हेंट्रिकल. तर हे व्हेंट्रिकल आपल्याला पूर्ण व्हिडिओ नीट दिसण्यासाठी तर आपण ते काढून टाकलेलं आहे मित्रांनो. बघा आता, हे बघा मित्रांनो, हे काय आहे? राईट ॲट्रियम, सुपेरियर व्हेना केवा अँड इन्फेरियर व्हेना केवा. हे बघा, हे काय आहे? लेफ्ट ॲट्रियम. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम. ग्रीनमध्ये बघा मित्रांनो, लेफ्ट व्हेंट्रिकल. हे बघा, हे ब्लड कुठून जाणार? हे राईट व्हेंट्रिक्युलरमधून हे ब्लड जाणार पल्मोनरी आर्टरीमध्ये, राईट व्हेंट्रिकलमधून पल्मोनरी आर्टरीमध्ये. आणि हे बघा, हे जो मित्रांनो आहे ना, हे आहे आवर्टा. ग्रीनमध्ये जे दिसतंय ते आवर्टा. तिथं ब्लड कुठून जाणार? लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ब्लड जाणार ॲओर्टामध्ये. तर बघा मित्रांनो,
राईट ॲट्रियम, सुपेरियर आणि इन्फिरियर व्हेना केव्हा तिथे ब्लड घेऊन जातात, तिथून ब्लड जातं राईट व्हेंट्रिक्युलरमधून ब्लड जाणार पल्मोनरी आर्टरी. हे बघा पल्मोनरी आर्टरी, हे बघा जे ब्ल्यू दिसते ना ते डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता हे ब्लड जाणार लंग्सकडे, लंग्सकडून ब्लड येणार पल्मोनरी व्हेन थ्रू. किती पल्मोनरी व्हेन थ्रू येणार ब्लड? 4. बघा मित्रांनो हे 4 व्हेन दिसतं का इकडे बघा, ह्या 2, हे बघा इथे एक आणि इकडच्या 2, म्हणजे 4 व्हेन्स आहेत बघ. तर एक ॲक्च्युअल व्हिडिओ कसा आहे आपण ते बघू मित्रांनो. बघा मित्रांनो, हे बघा ट्रायकस्पिड वॉल, हे हार्ट, हे बघा मित्रांनो हे हार्ट. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. हार्ट, हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो, हे जे ब्लड येते ना हे सुपेरियर व्हेना केव्हा आणि ही एक खालची इन्फिरियर व्हेना केव्हा, हिच्यातून ब्लड येणार राईट ॲट्रियममध्ये, राईट ॲट्रियममधून ब्लड जाणार राईट व्हेंट्रिकलमध्ये, राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड जाणार पल्मोनरी आर्टरीमध्ये, पल्मोनरी आर्टरी. हे बघा इकडे ब्लड जाते ग्रीनमध्ये पल्मोनरी आर्टरीमध्ये. पल्मोनरी आर्टरी बघा, हे बघा मित्रांनो हे वॉल असतात. हे बघा ट्रायकस्पिड वॉल दिसला ना तुम्हाला, हे बघा ट्रायकस्पिड वाला 3 कस्पवाला वाल्व म्हणजे ट्रायकस्पिड वॉल, आणि मिट्रल वाल्व म्हणजे याला 2 कस्प असतात मित्रांनो. हे बघा हार्ट कुठे सिच्युएटेड असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसणार आहे. तर मित्रांनो अजून एक डिटेल व्हिडिओ आहे बघा. हे बघा पूर्ण सर्क्युलेशन ऑफ हार्ट. हे बघा मित्रांनो हा आहे ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉल. हे बघा मित्रांनो हा ट्रायकस्पिड वॉल, 3 कस्प दिसत आहेत ना त्याचे, आणि इकडे हे पल्मोनरी वॉल. हे बघा ट्रायकस्पिड वॉल, 3 कस्पवाला वाल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा,